आयुष्य वाढवणारं आणि तारुण्य जपणारं फळ म्हणून मोरावळा ओळखला जातो। चवीला तुरट असणारं हे फळ सी जीवनसत्वांनी समृद्ध आहे। केसांसाठी फार उपयुक्त आहे। आवळ्याची फळं, पानं, बी सगळेच औषधी गुणांनी भरपूर आहेत। याशिवाय व्हिटॅमिन ए आणि लोहसुद्धा भरपूर असतं याच्यामध्ये। अँटीऑक्सिडंट असल्यामुळं रोज एक आवळा जरी आपण आहारात घेतला तर शरीरामध्ये तयार होणारे फ्री रॅडिकल्स आपोआप नष्ट होतात। इम्युनिटी बूस्टर आहे। तर आज मी आवळ्यापासून कढी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करते। आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 आवळे घेतलेले आहेत आणि पाणी न घालता कुकरला वाफवून घ्यायचे। वाफवून घेतल्यानंतर बी बाजूला करायचं आहे, फोडी काढून घ्यायचे आहेत। अगदी इझिली फोडी निघतात आणि हे आता मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे, पूर्ण बारीक करायचं आहे। सुरुवातीला असंच ग्राइंड केलेलं आहे, यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा ग्राइंड करायचं आहे। तर हे छान बारीक झालेलं आहे। आता हे गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। तर हे गाळून तयार झालेलं आहे। यानंतर मसाला वाटून घ्यायचा आहे। थोडंसं खडा हिंगडी घेतलेला आहे। खडा हिंगडी चवीला खूप छान लागतं, वाससुद्धा खूप छान असतो। हे बारीक करून घ्यायचं आहे। यानंतर मेथी दाणे घेतलेत, अर्धा चमचा मेथी दाणे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। हे सुद्धा अर्धवट चेचून घ्यायचं आहे, भरड करायचे आहे, पूर्ण बारीक नाही करायचं आहे। चवीला खूप छान लागते कढी मेथीचा वापर केल्यामुळं। यानंतर एक छोटा चमचा जिरा, हे मी भरड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं। जिरे सुद्धा वाटून घ्यायचे आहेत। पूर्ण बारीक करण्यापेक्षा अर्धवट कुटून घेतले की चवीला खूप छान लागतात। यानंतर आलं घेतलेलं आहे बारीक करून। आलं जर खात नसाल किंवा आवडत नसेल तर याला दुसरा पर्याय सांगते आहे। सुंठ पावडर एक छोटा चमचा घालायचा आहे, ती टेस्टसुद्धा खूप छान येते कढीमध्ये। कढीपत्ता बारीक चॉप करून पुन्हा एकदा चेचून घ्यायचं आहे। ओली मिरची चवीनुसार घालायचं आहे। कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि हे सगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे। खलबत्त्यामध्ये चेचून घेतल्यामुळं त्याची टेस्ट डबल होते, खूप टेस्टी लागतं। मिक्सरला लावण्यापेक्षा हा पर्याय बेस्ट आहे। तर हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे। यानंतर एक मीडियम साईजचा चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। लहान चमच्यानी साधारण 2 फुल चमचे होतं। पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे, स्लरी बनवून घ्यायची आहे। गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, प्लेन असं बनवायचं आहे। एका भांड्यामध्ये मोठ्या चमच्यानी अर्धा चमचा तूप घालते आहे। लहान चमच्यानी 2 ते 3 चमचे होतं आणि हे वाटण थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यातला कच्चापणा निघून जाईल इतकंच परतायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे। एक छोटा चमचा हळद पूड, यानंतर गरम पाणी घालायचं आहे। तयार करून घेतलेलं आवळ्याचं पेस्ट घालायचं आहे। यानंतर गव्हाचं पीठ घालते आहे। पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा लावू शकता किंवा ज्वारीचं पीठसुद्धा लावू शकता। खडा मीठ वापरते आहे, हवं तर बारीक मीठसुद्धा वापरू शकता। गूळ चवीनुसार घालायचं आहे। लिंबू अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे। आवळ्याचा तुरटपणा, लिंबाचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा
हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर छान अशी उकळी आलेली आहे. आवळ्याची कढी तयार झालेली आहे. आवळा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला होता, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे. 1-2 उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम कढी सर्व करायची आहे. 2 आवळ्यासाठी साधारण 1 लिटर पाणी मी घातलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघून आपण पाणी घालू शकता. थोडंसं दाट हवं असेल तर अजून थोडंसं पीठ लावू शकता किंवा पाणी कमी घालू शकता. पातळ हवं असेल तर पाणी जास्त घालू शकता. आपल्या आवडीनुसार बनवायचं आहे. तर हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. आवळा कढी आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोजच्या आहारात एकतरी आवळा जरूर खा. आपल्या हेल्थसाठी बेनिफिट्स भरपूर आहेत. औषधी गुणांनी भरपूर आहे. सध्या आवळ्याचं सीझन सुरू आहे. आपल्याला फ्रेश आवळेसुद्धा भरपूर मिळतात आणि त्याच्या वेगवेगळ्या पाककृती बनवून आहारात वापरू शकता.